नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण डाळ शेवगा बनवत आहोत। मस्त चमचमीत अशी ही रेसिपी आहे। तर इथे 1/2 किलो ह्या शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आहेत। अशा पद्धतीने बघा, 1-2 इंचाच्या एवढ्या कट करून घ्यायच्या आणि त्याचे थोडेसे साल काढायचे आहेत। पूर्ण नाही काढायचं आपल्याला, अगदी थोडंसं धुवून घ्यायच्यात। इथे डाळी घेतल्या आहेत, तुरीची डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे। तुरीची जी डाळ आहे ती अर्धी वाटी घेतली आहे, बाकीच्या पाव वाटी एवढं प्रमाण घेतलं आहे। तर आता ह्या डाळी आपण धुवून घेणार आहोत आणि कुकरला शिजायला लावणार आहोत। तर 3 ते 4 वेळा छान ह्या डाळी धुवून घ्यायच्या। आता ह्या डाळी धुवून घेतल्या आहेत, आपण ह्या कुकरमध्ये टाकणार आहोत। आपल्याला छान अशा ह्या शिजवून घ्यायच्यात बघा। 1 2 3 शिट्ट्या पुऱ्या आहेत ह्या डाळी शिजण्यासाठी। यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आणि पाणी टाकायचं। डाळी शिजतील इथपर्यंत पाणी टाका। आता आपण हे कुकर गॅसवर ठेवून शिजवून घेणार आहोत। कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहे आणि याच्यामधली जी वाफ आहे ती आपण काढून घेतली बघा। इथे तुम्ही पाहू शकता, छान मऊसूत अशी ही डाळ शिजली आहे। आता आपण फोडणी देऊ। कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ आधी। तेल गरम करून घ्यायचं आधी। तेल गरम झालंय, यामध्ये टाकू आपण मोहरी, जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं, फुलू द्यायचं। बारीक चिरलेला लसूण टाकायचा, बारीक चिरलेला कांदा। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता जरूर टाका, खूप छान चव येते। आता हे परतून घ्यायचं तेलामध्ये। यात आपण 1 चिमूट हिंग सुद्धा टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं हे परतून घेणार आहोत। आता कांदा लसूण व्यवस्थित परतला, यामध्ये कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली टाकायची आहे, हळद टाकायची, लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मिरची पावडर। इथे घरगुती मसाला टाकते अर्धा चम्मच। आता यात हे शिजलेलं वरण टाकायचं आहे। पाणी टाकायचं। तर हे कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि यामध्ये टाकलं आहे, म्हणजे जे वरण कुकरला लागलेलं होतं ते सुद्धा वाया जाणार नाही। तर आता इथे आपण ह्या शेंगा टाकणार आहोत या डाळीमध्ये। ह्या शेंगा तुम्ही थोड्याशा शिजवून देखील यामध्ये टाकू शकता, पण आता एक 5 मिनिटं शिजवलं की छान शेंगा या वरणामध्ये शिजतात आणि वरण सुद्धा मस्त, म्हणजे याचा जो अर्क आहे, पौष्टिकता आहे या शेंगाची, ती सर्व या वरणामध्ये उतरेल। आपल्याला वेगळ्या शिजवायची गरज राहणार नाही, पण तुम्हाला शिजवायच्या तर वेगळ्या शिजवून घेऊ शकता। आता कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं। आपल्याला हे वरण थोडंसं घट्ट सर असं शिजवायचं आहे, म्हणजे फार पातळ करायचं नाही, भाताबरोबर खायचं आहे, त्यामुळे थोडंसं घट्टसर करायचं। आता हे जसं जसं शिजेल ना तसं थोडंसं घट्ट होईल आणि शेंगा यामधल्या शिजतील। तर आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला चिंचेचा कोळ। तर तुमच्याकडे चिंच कोळ नसेल तर तुम्ही चिंचेची चटणीसुद्धा टाकू शकता। आता चिंचेचा कोळ टाकला आहे तर थोडासा गुळाचा खडासुद्धा टाकायचा, म्हणजे अशी मस्त चमचमीत आंबट गोड अशी चव येणार आहे याला। आता हे आपण शिजवून घेऊ एक 5 ते 10 मिनिटं।
आता हे वरणाला उकळी आली ना की आपण गॅस मध्यम आचेवर ठेवून हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. एक उकळी काढायची आणि मग मध्यम आचेवर हे शिजवून घ्यायचं. एक 7-8 मिनिटं आपण हे वरण छान असं शिजवून घेतलं आहे. आणि यामधल्या ज्या शेंगा होत्या बघा त्याही मस्त शिजल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी एक. फार शिजवायची गरज नाही बघा, छान नरम झाल्या आहेत. गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकते. भाताबरोबर अप्रतिम लागते. चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता, पण मी सांगेन भाताबरोबर खा, अप्रतिम असं लागते. तुम्ही म्हणजे भाजीपोळी खाणारच नाही दुसरी हे वरण सोडून. तर अशा पद्धतीने हे शेवग्याचं वरण म्हणजे डाळ शेवगा तयार झाला आहे. आणि मस्त गरम गरम भात केला आहे मी. तर आता हे वरण आणि शेंगा छान अशा खायच्या. तर तुम्ही नक्की करून पहा, खाऊन पहा, कसं झालं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा अशा छानशा झटपट आणि चविष्ट रेसिपीसह.